पाऊली पाऊल टाकावे, हित ते करावे आयुष्याचे। संतांच्या पाऊली असावा विश्वास, सर्व भावे दास भावे त्यांचा। दाखविला संती भवाचा जो तारू, कृपेचा सागरू पांडुरंग। संतांच्या पाऊली असावा विश्वास, सर्व भावे दास भावे त्यांचा। हरी भगवान म्हणे संतांच्या पाऊली विश्वास, ठेवा अहर्निश माय बाप। संतांच्या पाऊली असावा विश्वास, सर्व भावे दास भावे त्यांचा। विठ्ठल 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 हरी विठोबार सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना। पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत। विश्वाच्या जीवना अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक् प्रदेशं। विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वराय।
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावीत होतो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडो इथून पुढे कामी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंतो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जयी गावी केला वास तयासी नसावे उदास काय माझी वाणी मानेल संतांसी रंजावो चित्तासी आपुलिया प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची आसुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी हे दंडवत दुसरी बंधू सारजा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोतेजन तया माझी दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती तया माझी दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळां चालवी सकळा नामा म्हणे विठोबा संतांच्या पाऊली पाऊल टाकावे हित ते करावे आयुष्याचे संतांच्या पाऊली असावा विश्वास सर्व भावे दास भावे त्यांचा अखिल गुण निधान आनंद कंद ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार सच्चिदानंद घन अकारण करुणावरुणालय भक्तवत्सल अनाथांचा नाथ भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन। इंद्रायणीच्या तटाचं निर्माल्य ज्यांच्या जीवनामध्ये होतं विवेक वैराग्याच्या तटाची झालर ज्यांनी आपल्या आयुष्याला लावली होती आणि तुमचं माझं कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून सारस्वताचं देणं म्हणून 9000 ओव्याचं अमृताचं रसबान ज्यांनी तुम्हा आम्हाला दिलं ते अलंकापूर निवासी साम्राज्य चक्रवर्ती माऊली संत सम्राट ज्ञानराजाचरणी विनम्र अभिवादन। वैराग्याच्या मार्गाने ज्यांनी आम्हाला शांतीच्या महालापर्यंत पोचवलं आणि तुमचं माझं हित व्हावं म्हणून 4200 अभंगाची निर्मिती करून 4200 अभंगाच्या 28,000 चरणाच्या प्रत्येक शब्दाला भगवान पुरुषोत्तमाचं अधिष्ठान ज्यांनी दिलं ते वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारायचरणी विनम्र अभिवादन। भगवंताचे योगानुयोगाचे लाडके लढिवाळ प्रेमी भक्त नामदेवरायचरणी विनम्र अभिवादन। आणि जगाच्या मालकानं ज्यांच्याकडे अनाथ होऊन कावडीनं पाणी भरावं ते पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन। आणि आज या पवित्र प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी जे उपस्थित आहोत गेल्या 34 वर्षापासून अनेक थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने तद्वतच सर्वांचं या ठिकाणी एक आदराचं अधिष्ठान पूज्य भगवान बाबा यांच्या चरणकमलांनी या ठिकाणी
हा पावन झालेला पवित्र परिसर नव्हे त्यांनी सुद्धा तुमच्या माझ्या हितासाठी एक आपल्या स्वतःच्या अभंगाची निर्मिती करून आज या ठिकाणी तुमचं आमचं हित जोपासतायत। या दृष्टिकोनातून गेल्या 34 वर्षापासून अनेक थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत अर्थात पावन झालेल्या पवित्र भूमी सिद्धांताश्रम या ठिकाणी कीर्तनरूपी श्रवणासाठी लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत उपस्थित सकल संत सज्जन आणि भक्तिमती माता प्रभुप्रिय अर्थात वैष्णव प्रेमीगण आपणा सर्वांनाही माझं पामराचं विनम्र अभिवादन। आणि या मंगलमय पवित्र सोहळ्याचं सौंदर्य आणि वैभव वाढवणारी आपण सर्व गुणीजन मंडळी आपणालाही सुद्धा विनम्र अभिवादन। आणि या मंगलमय पवित्र सोहळ्यामध्ये पूज्य बाबांच्या गाथाचं या ठिकाणी पारायण होत आहे, तद्वतच सिद्धांत रामायण। आणि म्हणून सिद्धांत रामायण मीमांसक आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण विष्णू महाराज गव्हाणे यांच्या पवित्र रसाळ आणि साधनायुक्त वाणीद्वारा तुम्ही गेले 3 दिवसापासून मीमांसेच्या माध्यमातून न्हावून निघतात असं मी गृहीत धरतो। आणि या पवित्र सोहळ्यामध्ये आजचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तनरूपी वाक्पुष्प समर्पित करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे। म्हणून ज्या संतांच्या कृपेनं हे कीर्तनरूपी वाक्पुष्प गुंफण्यासाठी माझ्याकडे आलं, त्या संतांच्याच कृपा आशीर्वादानं, त्या संतांच्याच उपस्थितीमध्ये, त्या संतांच्याच वाङ्मयातील आणि त्या संतांच्याच शब्द सुमनांनी आजचं कीर्तनरूपी पुष्प आपण गुंफण्याचा प्रयत्न करू। विठोबा आणि त्या कीर्तनरूपी सेवेच्या अनुषंगाने आई बहिणी वडीलधारी माणसं टाळकरी बांधव मृदंग वादक तसेच या ठिकाणी उपस्थित जाणते पारमार्थिक श्रोते या सर्वांच्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी आपल्यासमोर आयोजित केलेला अभंग पूज्य भगवान बाबाचा यांच्या गाथ्यातील आणि जवळपास संतपर प्रकरणातील आणि सर्वांच्या परिचित अभंग आपल्यासमोर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अभंगातील भावार्थ सर्वांना ज्ञात आहे असं समजून मी प्रस्तावनेच्या माध्यमातून अभंगामध्ये प्रवेश करतो आणि संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं या ठिकाणी चिंतन मांडून मी थांबण्याचा प्रयत्न करतो। कारण असं आहे, कुठल्याही व्यासपीठावर बोलणारा जो वक्ता असो त्या वक्त्यानं 4 टप्प्यामध्ये बोलावं। पहिला टप्पा आहे प्रतिज्ञा करावी, दुसरा टप्पा आहे परिहार द्यावा, तिसरा टप्पा आहे प्रस्तावना करावी आणि चौथा टप्पा आहे विशदीकरण करावं। कशाला म्हणतात प्रतिज्ञा? जे अभंगावर विस्तारपूर्वक बोलायचे ते 2 शब्दामध्ये प्रतिपादन करणे तया नाम या ठिकाणी प्रतिज्ञा। दुसरा टप्पा परिहार, जिथं चिंतन केलं जातं कार्यकारणाचं उपाय अपयाचं कोणत्या निमित्ताने या ठिकाणी हा उत्सव चालू आहे। आणि प्रस्तावना त्याला म्हणतात सज्जनो, वक्त्यानं मूळ विषय डोक्यामध्ये ठेवायचा आणि त्या मूळ विषयाच्या बाजूबाजूने बोलायचं आणि मग मूळ विषयावर यायचं, ही झाली प्रस्तावना। आणि मूळ विषयावर आल्यानंतर उरलेल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं संदर्भाचे स्पष्टीकरण याला विशदीकरण म्हणतात। म्हणजे या पद्धतीने मी अभंगाला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना उदाहरण देऊन वेळ न घालवता मी प्रस्तावनेच्या माध्यमातून अभंगात प्रवेश करतो आणि संकल्पित वेळेमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो। सज्जनो, मी सांगत आलो, सांगतोय आणि माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे की भगवंताच्या असीम कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि आई वडिलाच्या पुण्याईने मृत्यू लोकामध्ये आपण पंचमहाभूताचं उष्ण शरीर घेऊन जन्माला आलेलो आहे। उष्ण बोललोय मी, उष्ण त्याला म्हणतात की ज्याच्याकडनं घेतलं त्याला परत करायचं आहे, प्रमाण आहे। देह हा पाचाचा, देह हा पाचाचा आणि
इथनं आणलेला आहे महाराज, आणि आम्हाला एक दिवस हा परत द्यायचा, एक दिवस टाकायचा आहे आम्हाला. पण ऐका, आम्ही जन्मापासून मरेपर्यंत, अर्थात हा देह टाकेपर्यंत असं जगायचंय, असं जगायचंय की आमचं जगणं संपल्यानंतर आम्हाला काहीतरी अस्तित्व निर्माण करून जाता आलं पाहिजे, असं जगणं असलं पाहिजे. हां, नाहीतर जगतात तर सगळेच, पण जगणं असं असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? जियो तो ऐसे जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, सुनो मेरे वतन के लोगों, जियो तो ऐसे जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, और वरना जीना भी क्या उसी का नाम है. अरे दूसरों के जख्मों पे तो कव्वे भी पेट भरते. कळलं का? जिथं जखम दिसली तिथं चोच मारून जगणारी माणसं खूप आहेत महाराज, पण जगणं असं असलं पाहिजे संजय हो, की त्या जगण्यावर इतरांचं जगणं असलं पाहिजे. माझ्या ज्ञानोबारायाचं जगणं आहे म्हणून मी आणि तुम्ही आज त्यांच्या बळावर जगतोय, त्यांच्या जगण्यावर जगतोय. माझं विधान आवडेल नाही आवडेल, पण मी शास्त्राचे अभिवचन या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करेन. माझे जगद्गुरू तुकोबाराय जगलेत महाराज, आणि त्यांच्या जगण्यावर आज आमचं जगणं आहे. बोलू, नी पासून नी पर्यंत, निवृत्तीनाथापासून निळोबारायापर्यंत सगळे संत जगले, त्यांच्या जगण्यावर आम्ही जगतोय. नवे आज पूज्य बाबा इथे या ठिकाणी आश्रमात स्थूल रूपानं आहे, तरी सुद्धा ते हयात असताना आम्ही त्यांच्या बळावर जगतोय. एक सांगू का, माफी मागून बोलतो, त्यावेळेस स्थूल शरीर टाकून जातील ना, तरी सुद्धा त्या ठिकाणी सूक्ष्म रूपानं तुमच्या आमच्या भोवती असताना सुद्धा त्या ठिकाणी आमचं जगणं त्यांच्या जगण्यावर असेल, एवढं विश्वासलं. अरे हयात असताना आम्ही त्यांच्या जगण्यावर जगतोय, आणि महाराज त्या ठिकाणी स्थूल रूपानं गेल्यानंतर सूक्ष्म रूपानं सुद्धा नाही आमचं जगणं त्यांच्या जगण्यावर असेल, मला असं वाटतं. आणि त्यांच्या जगण्यामुळं आमचं जगणं आहे, म्हणून आमच्या जगण्याला शेवटी त्या ठिकाणी अर्थ आहे. कळलं का? हां, आमच्या जगण्याला जर त्या ठिकाणी अर्थ निर्माण झाला असेल तर त्या ठिकाणी एक समाजाचा घटक देणं लागतो. या दृष्टिकोनातून त्या समाजासाठी ते जगलेत महाराज, आणि म्हणून त्यांच्या जगण्यावर आम्ही जगतो, आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी कुठंतरी एक अस्तित्व निर्माण झालेलं आहे. पण हे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्हाला 84 लक्ष योनी, 3 गुणी आणि 4 खाणी, याच्यामध्ये सगळ्यात दुर्लभ असणारं माणसाचं शरीर मिळालं, हे पहिलं भाग्य आहे. बडे भाग माणूस तन पावा, मिळालंय आम्हाला. पण कळालं किती जणांना महाराज? कारण या दुर्लभ देहाचं महत्त्व जर प्रत्येकाला कळालं असतं तर काही माणसं गटारात लोळत पडली नसती. हां, म्हणून काहींना देहाचं महत्त्व कळालं आणि काहींना नाही कळलं. हो, मग आम्हाला या ठिकाणी हा मिळालेला देह भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये प्राप्त झाला, हे परम भाग्य आहे महाराज. दुसऱ्या देशामध्ये याचं त्या ठिकाणी महत्त्व वाटलं नसतं. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आणि ऐका, अत्यंत जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल ही अंतकरणामध्ये तळमळ निर्माण करून आले, आणि त्या संतांच्या नंतर आम्हाला हे माणसाचं शरीर मिळालं, हे तिसरं भाग्य आहे. हां, आणि मिळालेलं माणसाचं शरीर आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळालं, हे दुधात साखर आहे. कोणी म्हणेल महाराज आपल्या ताकाला कोणी गोड म्हणते, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातले आणि गौरवही महाराष्ट्राचाच करतात, तसं नाही महाराज. आणि तसं जरी असेल तर वेगळ्या अंगाने समाधान करतो. आम्हाला दुसऱ्याच्या आईला नाव ठेवायचं नाही, पण आमच्या आईचं कौतुक करण्यासाठी आम्ही कदापि कमी पडायचं नाही. विठोबा म्हणून महाराष्ट्रामध्ये हे दुधात साखर म्हणण्याचं वेगळी कारण आहेत. ऐसे संतजन ऐसे हरिदासन ऐसा नाम घोष. हां, उदंड पाहिले, उदंड ऐकले आणि उदंड वर्णिले. जगातली सगळी तीर्थ निर्माण करणारा किंवा अवतार धारण करणारा परमात्मा 28 युगापासून एका विटेवर उभा आहे. ती पवित्र माती आमच्या, बोलत जा, महाराष्ट्राची आहे. त्या भगवंताची नामधारक संतांची मांदियाळी पूज्य बाबापर्यंत आणि तुमच्या माझ्यापर्यंत सुद्धा ज्या मातीमध्ये आलेत महाराज अवताराला, ती माती सुद्धा आमच्या महाराष्ट्राची. थोडंसं जवळ जाऊन बोलतो. आज मला फेटा बांधून कीर्तन करता येतं आणि तुम्हाला कीर्तन ऐकता येतं आणि याचा आनंद घेता येतो महाराज. या ब्रह्मरसाचा आनंद घेता येतो. हे उपकार त्या ठिकाणी ज्यांचे आहेत ना, ते म्हणजे 14व्या वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आमच्यावरती उपकार आहे. पण छत्रपतींचे आमच्यावर उपकार असण्यासाठी सुद्धा खरे उपकार आमच्यावर मा जिजाऊ आईसाहेबाचे आहेत. म्हणून 21व्या शतकामध्ये सुद्धा जिजामातेचं जगणं जर आम्हाला प्रेरणा देत असेल तर ते जगणं आहे महाराज.
मा जिजाऊ नसत्या झाल्या तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी, नसते घडले छत्रपती शिवाजी तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते दिसले कुंकू कपाळी, मा जिजाऊ नसत्या झाल्या तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी, नसते घडले छत्रपती शिवाजी तर नसते दिसले अंगणामध्ये तुळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, मा जिजाऊ नसत्या झाल्या तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी. हे महाराज त्या ठिकाणी जिजामातेचं आणि छत्रपती जर जगणं आम्हाला प्रेरणा देत असेल तर असं जगणं असावं. हा, आणि हे जगत असताना आम्ही जन्मापासून मरेपर्यंत जर आम्हाला भगवान परमात्म्याचा अनुग्रह नाही झाला, साक्षात्कार नाही झाला तर गेला गेला जन्म वाया गेला. कारण तू काय म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एक देखले. म्हणून आम्हाला भगवान परमात्म्याचा आमच्यावरती अनुग्रह झाला पाहिजे. पण ऐका, हा भगवंताचा अनुग्रह होण्यासाठी शास्त्रामध्ये काही गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पैकी पहिली गोष्ट आहे मनुष्यत्वम, दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्वम आणि तिसरी गोष्ट आहे महाराज महापुरुषाची अर्थात संतांची संगती. आम्हाला माणसाचं शरीर प्राप्त होणं हे दुर्लभ आहे पहिले भगवंताच्या अनुग्रहासाठी, पण आम्हाला मिळालं इथं. बाकीचे शरीर इथं ठेवत नाही, फक्त 3 शरीर चिंतनापुरते तुमच्या समोर ठेवतो. एक उत्तम शरीर, एक मध्यम शरीर आणि एक कनिष्ठ शरीर. उत्तम शरीर हे स्वर्गातल्या देवांचं आहे, मध्यम शरीर हे तुमचं माझं आहे आणि कनिष्ठ शरीर पशु पक्ष्यांचं आहे. हे 3ही शरीर प्राप्त होत असताना महाराज पाप पुण्यानं मिश्रित प्राप्त होतात. पशूंच्या जीवनामध्ये जास्त पाप आहे, कमी पुण्य आहे म्हणून जास्त दुःख आहे. स्वर्गातील लोकांच्या जीवनामध्ये शेवटी त्या ठिकाणी कमी पाप आहे म्हणून त्या ठिकाणी जास्त सुख आहे, पण त्यांनाही त्या ठिकाणी पापाचं दुःख भोगावं लागलं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्यावर आक्रमण. पण आमचं माणसाचं शरीर आम्हाला मध्यम शरीर हे प्राप्त होत असताना इथं पाप पुण्य कमी अधिक चालत नाही आम्हाला माणसाचं शरीर प्राप्त होण्यासाठी. मग आम्हाला माणसाचं शरीर प्राप्त होण्यासाठी आमचं पाप आणि पुण्य हे समान व्हावं. पाप आणि पुण्य होवोनी समान, लाखो कीर्तनकारामध्ये बोललं की वाईट वाटते पण सत्य नाकारता येत नाही. अरे आमचा परमार्थ हा उद्धारासाठी असावा का प्रदर्शनासाठी असावा हा संशोधनाचा विषय झालेला आहे. त्याच्या पाठीमागं माझ्या काही कोणाच्या भावना दोघांचा हा त्याच्या पाठीमागं तळमळ आहे. नाथ महाराजांनी एरवी म्हणलं की महाराज नमो निष्कलंका, आज आम्ही त्याला कलंकित करतो. एक सांगू, अरे बुद्धी विकासाचं साधन म्हणजे कथा कीर्तन आहे. महाराज थोडंसं जवळ जाऊन बोलतो. तुम्ही आम्ही संसारी जीवन जगणारे लोक, दुर्दैवानं जर प्रारब्धाच्या दुर्दैवानं जर डोंगरा एवढं दुःख जर संसारात निर्माण झालं तर ते डोंगरा एवढं दुःख विसरण्याची जागा म्हणजे कथा कीर्तन आहे आणि अवस्था प्राप्त होण्याची जागा म्हणजे कथा कीर्तन आहे. अरे समाधीचे सुख सांडाव वाळवणे नाहीसा या कीर्तनी ब्रह्मरस कीर्तन चांग कीर्तन सांग होय अंग, ही अवस्था आहे महाराज कीर्तनाची. काय सांगा, मर्यादा आहे कीर्तनाच्या. म्हणून आम्ही आज मर्यादेचं त्या ठिकाणी उल्लंघन करतो आहोत. मी दोषानं बोलत नाही महाराज, ही वस्तुस्थिती आहे. आज बाबांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यातली पहिली सेवा आहे. प्रेशर आहे आणि असलं पाहिजे वक्त्यावर, कारण ज्या वक्त्यावर प्रेशर नसलं तो वक्ता उन्मत्त होत असतो आणि उन्मत्त झालेल्या वक्त्याचं पतन होत असते. एक शास्त्रीय वाक्य वापरतो म्हणून परमार्थामध्ये साधक दशेमध्ये जीवन जगत असताना आपलं नाही उत्थान झालं तरी चालेल पण पतन होणार नाही याची खबरदारी घेऊन जीवन जगलं पाहिजे. नाही झालं चालते महाराज उत्थान,
पण पतन झालं नाही पाहिजे त्याची खबरदारी. आणि मला वाटतं या खबरदारीसाठी आपल्याला महात्म्य मिळाली ती आपलं अहोभाग्य आहे. भाग्यवान आहेत महाराज ती लोक की ज्यांना ज्ञानोबाराचं सान्निध्य मिळालं. भाग्यवान आहेत ती लोक की ज्यांना तुकोबाराचं सान्निध्य मिळालं. भाग्यवान आहेत ती लोक की ज्यांना नामदेवराचं सान्निध्य मिळालं. भाग्यवान आहे महाराज त्या ठिकाणी विदर्भाची पंढरी करणाऱ्या समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचं सान्निध्य आलं. अरे भाग्यवान आहोत तुम्ही आणि मी, आम्हाला पूज्य बाबाचं सान्निध्य आलं. संत इतिहासात होते, भविष्यात राहतील आणि आजही आहे. इतना जगत में पाप है अंदाज के बाहेर तला, संतो का हे पुण्य है आज तक जग नहिला. पण त्या संतांना ओळखण्याची नजर जीवनामध्ये यावी लागते आणि ती नजर जीवनामध्ये येण्यासाठी जीवनामध्ये साधना असावी लागते. असाध्य साध्य करीता सायास कारण अभ्यास. म्हणून दोन साधी वाक्य सांगतो. संसाराच्या व्यवस्थेसाठी धनाची गरज आहे आणि परमार्थातल्या अवस्थेसाठी साधनेची गरज आहे. विस्तार करत नाही त्या वाक्याचा, कारण विस्तार मलाही करता येत नाही. जेवढं बोलता येतो, पडविलंय तैसे पडू जाणे पुंसा, जेवढं शिकवलेलं आहे तेवढं बोलणारा पोपटाच्या जातीचा माणूस नाही का, म्हणून तेवढं बोलतो आणि पुढे चालतो. म्हणून जिज्ञासू अवस्था ही दुसरी गोष्ट दुर्लभ आहे भगवंताच्या अनुग्रहासाठी. किती जणांना नाही महाराज, हो किती जणांना आहे. अरे आमच्या संतांनी आधी केले मग सांगितलं, आमचं फक्त सांगणं चाललंय. अरे आप आपणा शोधून घ्यावे आणि विवेक नंदेसयास हवे. समाजाला प्रबोधन करत असताना, समाजाला ती संतांची वाक्य देत असताना त्याचा अनुभव त्या ठिकाणी आपल्याला आहे का हे स्वतःला विचारलं पाहिजे. कारण अनुभवाचे रस देव वार्थ होता आणि सोडू चौजविता पुढे होती. तुकोबाराचे प्रमाण. जर अनुभव शून्य जर ज्ञान असेल तर ते शब्द ज्ञान नाही. मी म्हणतो असं नाही. नाथ महाराज नाथ भागवतामध्ये सांगतात, महाराज उभी आठवली म्हणून सांगतो, ऐसा दो का शब्द ज्ञानी उत्तम व्याख्याता ज्ञानगुणी, जो जनरंजवी निरूपणी शेवटी मी मारली स्वये कोरडेपणी करकरीतो. अनुभव काय आहे? म्हणून परमार्थ अनुभव. म्हणून त्याच्यासाठी जिज्ञासू अवस्था. जगद्गुरु तुकोबारायाला ह्या दोनही गोष्टी प्राप्त झाल्या होत्या. कोणत्या? शरीरही प्राप्त झालं होतं आणि जिज्ञासू अवस्थाही. आणि तिसरी गोष्ट महाराज दुर्लभ आहे ती म्हणजे संतांची संगती. आणि ती संतांची संगती प्राप्त झाल्यानंतर पुढे लगेच भगवान परमात्म्याची भेट होणार होती. आणि घडलं तुकोबारायाच्या जीवनात महाराज केव्हा? स्वप्नामध्ये घडलं. सापडविले वाटे आणि मस्त की तो जाना. एवढंच नाही महाराज, त्या श्री गुरुने नाव सांगितलं. हो नाव बाबाजी आपुले सांगितले नाम. आणि त्यासाठी उद्धारासाठी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी याच्यासाठी मंत्र दिला. हो साधनेसाठी मंत्र दिला राम कृष्ण.
राम कृष्ण हरी. हा, रामाचा आचार, कृष्णाचा उच्चार आणि हरीचा उच्चार. विचार, उच्चार आणि आचार हे तीन एकत्र आले की माणसाचं एक अस्तित्व निर्माण होत असते. म्हणून मंत्र दिला. बरं कसा दिला? अवघड दिला नाही महाराज, आवडीचा मंत्र सांगितला. हितासाठी महाराज टाकून तसा दिला महाराज. ज्ञानोबाराचे शब्द हे, देखे रोगा तिची द्यावे, औषध तरी घ्यावे, ते अतिरुच्य व्हावे, मधुर जैसे. ज्ञानोबा बोलतात ना महाराज, असा दिला. आणि एवढंच नाही तर मागणी केली, भोजना मागती तुप पावसे. का? कारण आम्हाला दिलेलं दान आहे महाराज. हा, एका पावशेराचं 4 शेराचं आम्हाला त्या ठिकाणी 1 शेर दिलेलं आहे दानामध्ये. हा, पहिले माप होते, आता हे इतिहासात जमा होणार आहे नाही का. 1 पावशेर म्हणजे पावशेर, 2 पावशेर म्हणजे आस्तेर, 3 पावशेर म्हणजे 3 पावशेर आणि 4 पावशेर म्हणजे 1 शेर नाही का. असा 1 शेर दिलेला आहे आम्हाला. त्याच्यामध्ये 1 पावशेर दिलेला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 1 पावपैकी फक्त 1च पाव मागितलं महाराज, आणि ते म्हणजे चित्त. का? येवोनी गोपाळ राहे तिथे. मला एक सांगा, परीक्षा म्हणून नाही विचारत, परमार्थ जीवासाठी करायचा का शरीरासाठी करायचा? परीक्षा म्हणून नाही विचारत. बरं, एक विचाराचा अर्थ उकलं तर उकलं नाही का. तुम्ही बहुसंख्येनं, मी एकटाच काय जाऊ द्या. परमार्थ जीवासाठी करायचा का शरीरासाठी करायचा? जीवासाठी. मग जीवासाठी मग शास्त्राचं सांगते, ममई वंश जीव लोके जीवभूत. जर परमात्म्याला त्या ठिकाणी अर्थात तो परिपूर्ण आहे, तो सर्वज्ञ आहे आणि त्याचा तो अंश आहे. मग जर परमात्म्याला परमार्थाची गरज नाही, जीवाला गरज आहे का? नाही. मग आता शरीराला त्याचा उपयोग नाही, पंचमहाभूताचे विलीन होणार आहे. मग परमार्थ करायचा कशासाठी हा प्रश्न शिल्लकच आहे का नाही? त्याचं उत्तर एकच आहे, परमार्थ फक्त अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी करायचा आहे. आणि आईसाहेब मुक्ताई म्हणतात की ज्या दिवशी ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं तो त्या ठिकाणी भगवत स्वरूप अवस्थेला प्राप्त झाला, त्याला त्या ठिकाणी भगवंताचा अनुग्रह झाला, नवे तो देव झाला नाही का. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव नाही का. म्हणून अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी परमार्थ आहे. महाराज बोललं की वाईट वाटेल, आणि आता त्या ठिकाणी मला तरी असं वाटतं, माफी मागून बोलतो, मला असं वाटतं परमार्थामध्ये अंतःकरणाचं मालिन्य जाण्यासाठी आपण परमार्थात त्या ठिकाणी परमार्थ करावा. पण मला असं वाटतं परमार्थ करत असताना मालिन्य जाण्याच्या ऐवजी मालिन्य त्या ठिकाणी वाढताना दिसतंय. माझं विचार आवडणार नाही तुम्हाला, पण ही परिस्थिती आहे आज. नाही का. माझ्यातले किती दोष गेले आणि किती घालवले आणि किती घालवायचे बाकी आहे, त्याच्यासाठी मी काय करायचंय. महाराज त्या ठिकाणी शास्त्रकर्ता सांगतात की ज्यानं मल विक्षेपची पूर्वजन्मामध्ये निवृत्ती केली असेल आणि वर्तमान जन्मामध्ये त्या ठिकाणी आवरण दोष घालण्यासाठी साधन म्हणजे तत्पर असेल, तो खरा साधन चतुष्ट त्या ठिकाणी ज्ञानाचा अधिकारी आहे. किती लोकांचा प्रयत्न या संबंधानं नाही महाराज. आणि आता तर कहर केलं या कीर्तनकारांनी. अवघड आहे, याला प्रतिबंध लागले पाहिजेत मला कुठंतरी शेवटी जाते. असो, जाऊ द्या. 10:30 आपलं 8:30 ते 10:30, कारण टाईमपास आहे. कीर्तनकाराची मोठी अडचण आहे महाराज. यानं जास्त वेळ घेतला लोक म्हणतात याला तारखा नसते, कमी वेळ घेतला तर वैभव महाराज हे म्हणतात की याचं मटेरियल संपलं असेल. तसं काही नाही का. म्हणून आपण दोन्हीचा पोते साधण्यासाठी 11:15 चालतील. 10:40 8:40ला सुरू झालं. काही काळजी करू नका, 10:30पर्यंत जातो आपण. दररोजच आहे, तुमचंही दररोजचं आणि माझंही दररोजचं आहे. काय सांगत होतो म्हणा मी, उत्तम बाबा काय चालू होतं? कीर्तन. महाराज तिथं अंतःकरणाची अर्थात चित्ताची मागणी केली. का? कारण चित्ताचंच मालिन्य त्या ठिकाणी अर्थात खऱ्या अर्थानं. आणि पुढे अतिशय त्या ठिकाणी असणारी संतांची भेट झाली की भगवंताचं त्या ठिकाणी अर्थात भेट होणारच होती. महाराज किती अवघड आहे संतांची भेट.
आहे? बहु अवघड आहे. किती बहु अवघड? चंद्रा अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई गा. पण महाराज जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनामध्ये ती सुद्धा झाली आणि ती झाल्यानंतर लगेच भगवान परमात्म्याची पुढे भेट झाली. हे सगळं चिंतन पूज्य भगवान बाबा साधक मंडळी समोर सांगत होते. कोण सांगत होतं? भगवान. कोण सांगत होतं? तुम्ही ऐकताय ना? कोण? पूज्य भगवान बाबा सांगत होते. मग सगळ्या साधकांसमोर सांगत असताना एक साधक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भगवान बाबा समोर उभा राहिला. बाबा आम्हाला कळलंय, आता आम्हाला दोन्ही गोष्टी प्राप्त झाल्या. आम्हाला आता माणसाचं शरीरही प्राप्त झालेलं आहे आणि तुमच्या सहवासामध्ये आल्यामुळं आम्हाला जिज्ञासू अवस्थाही निर्माण झालेली आहे. पण त्याच्यानंतर आरास्ता संतांच्या स्वरूपामध्ये आम्हाला तुमचे सुद्धा सान्निध्य मिळालेलं आहे. तिन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. पण खऱ्या अर्थानं जर आम्हाला त्या परमानंदाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर नेमकं आम्ही संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे हा प्रश्न प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका साधकानं विचारल्यानंतर त्या सगळ्या साधकांना त्या साधकाच्या वतीनं पूज्य बाबा जे उत्तर देतात ते अभंगाच्या पहिल्या चरणात. संताच्या पाऊले पाऊल टाकावे, संताच्या पाऊले पाऊले टाकावे, संताच्या पाऊले पाऊल गुणवानों के लिए तो एक बार ताली बनती है नाही का. एक महाराज प्रोत्साहन मिळते नाही का गुणवानाचं कौतुक केलं की नाही का. आणि केलं पाहिजेत ना. आणि गुणवानाचं कौतुक करण्या इतका जर गुण समजा त्याच्यामध्ये नसेल त्यांना काय करावं. जाऊ द्या, इथं नाही वापरता येते, तिकडं पाहिजे होतं मोकळं जरा पटांगणात नाही का. मर्यादा आहेत ना नाही का. पूज्य भगवान बाबा त्या ठिकाणी उत्तर देतात साधकांना की बाबा तुम्हाला हे प्राप्त करायचं आहे का, तुम्ही एकच करा, काय करा, संतांच्या पाऊली पाऊलं टाका. तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला जर हित साधायचं असेल तर काय संतांच्या पावलावर पाऊल टाकणं म्हणजे काय करणे. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. संत ज्या ठिकाणी मार्गाने अर्थात रस्त्याने गेले. एक दुसरा अभिप्रेत अर्थ कोणता आहे की संतांनी ज्या पद्धतीनं एक आपलं इहलोकामधलं जीवन व्यतीत केलं त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी आपलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करणे हे तयानाम संतांच्या पावलावर पाऊल टाकणे. आणि आपलं हित का साधक म्हणजे एक म्हणे बाबा तुम्ही सांगताय खरं आहे पण आमचं हित होण्यासाठी संतच कशाला पाहिजे. आमच्या संसारामध्ये आमचे मायबाप आमचं हित करणारे आहेत. बाबा म्हणतात की अरे
तुमच्या मायबापाला तुमचं हितही माहीत नाही तर करणं तर लय लंबी गोष्ट राहिली. हित नाही ठावे जननी जनका, तुकोबराय शब्दात नाही का. बरं माहीतही असेल आपल्या मायबापाला हित किती जन्माचं, फक्त एकाच जन्माचं. याचे 2चे 4 हात हो नाही का, 4चे 5 25 हो. याचा वेल मांडवावर जाऊ आणि आम्ही जितते तोपर्यंतच मांडव आमच्या संगत खाली येऊ. याच्यापेक्षा काय आहे महाराज. ऐका, समन्वय लावतो आणि पुढे चालतो. संसारामध्ये श्रेष्ठ दैवत आहे आई आणि परमार्थामध्ये श्रेष्ठ दैवत आहे संत रूपी आई. पण दोघीच्या ठिकाणी येतो हिताचा कळवळ. संसारातली आई सुद्धा हित करते आणि परमार्थातली संतरूपी सुद्धा हित करते आई. पण अंतर एवढं आहे, संसारातली आई एका जन्माचं हित करते तर परमार्थातली संतरूपी आई अनंत जन्माचं हित करते. संसारातली आई लौकिक बापाची ओळख करून देते तर परमार्थातली संतरूपी आई भगवंत रूपी बापाची ओळख करून देते. म्हणून संतांच्या पाऊली पाऊलं टाकावी. काय असते हो संसारातली आई, एक 0 मिनिटामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या दिवशी ज्याची आई हे पंचमहाभूताचं शरीर देणारी ही लोकातून निघून गेली की त्या दिवशी त्या व्यक्तीचा विश्वातला सुखाचा समुद्र आटला असं त्यांना समजायचं आहे. का, सगळी सुख तुमच्या चरणापर्यंत. पण पाठीवरून मुलाचे हात फिरवून हृदयामध्ये प्रेमाचा गारवा निर्माण करण्याचा ताकद त्या आईच्या आणि आईच्याच हाताच्या स्पर्शामध्ये आहे. आई म्हणून आई सकोनी हाक पुकारी, ती हाक येई कानी तव शोक अंत करणास भारी. आई म्हणून आई सकोनी पुकारी आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी हे शरीर देणारी संसारातली आई गेली त्या दिवशी तो दरिद्री झाला. आणि संसारातली त्या ठिकाणी ही परमार्थातली संतरूपी आई महाराज ही सुद्धा त्या ठिकाणी अनंत जन्माचं हित करते. संसारातली आई गेल्यानंतर एक लहान मूल भगवान परमात्म्यासोबत त्या ठिकाणी विचारण्याचा एक अधिकार निर्माण करू शकते. की प्रभू, संसारामध्ये खऱ्या अर्थानं जे सावलीरूपी छत्र असते ते आईचं सावलीरूपी छत्र असते आणि ते सावलीरूपी छत्र माझं का उडवलं असतो. हरी उडाली उडाली सावली पाखरांची, नेलीस का रे देवा आई लेकरांची. प्रभू, आता आम्ही त्या ठिकाणी कोणाकडे रडायचंय, कोणाकडे मागायचंय, कोणाकडे हट्ट घ्यायचाय. कोठे मी रडावे, कोठे हट्ट घ्यावा, छंद लाड माझा कोणी पुरवावा. लेकरास माया खरी ती आईची, नेलीस का रे देवा आई लेकरांची. प्रभू, आम्ही कोणाला त्या ठिकाणी कवटाळायचंय, आम्हाला आता आई होऊन कोण जीव लावणार आहे. कौना मी मागावे, कौना कवटाळावे, कोण आई होऊने कोण जीव लावे. अम्मा झाकत होती, अम्मा झाकत होती सावली पदराची, नेलीस का रे देवा आई लेकरांची. प्रभू, तुझ्या न्यायालयाचा न्याय असा तर नाही ना देवा, ज्यांना संसारातल्या आईचं प्रेम मिळते त्यांच्या पाठीशी पुण्य असते, आणि ज्यांना संसारातल्या आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागतं त्यांचं पाप तर नसते देवा. मायेचे ते प्रेम मायेसीच जासी गाया
हे संसारातल्या आईचं महत्त्व आहे महाराज. तद्वतच परमार्थातलं संतरूपी आईचंही महत्त्व त्याच्यापेक्षा अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. कोणत्या? संसारातल्या आईपेक्षाही परमार्थातल्या संतरूपी आईचा अधिकार आणि महत्त्व अनंत पटीनं श्रेष्ठ आहे. हां, नाही का? बोलेल मी दुसऱ्या चरणाच्या संबंधानं. म्हणून आम्ही जीवन जगत असताना आमचं जर खऱ्या अर्थाने हित करायचं असेल तर तुम्ही एकच करा. पूज्य भगवान बाबा सांगतात की तुम्ही काय करा? संतांच्या मार्गाचा अर्थात अनुकरण करा. तुमचं त्या ठिकाणी हित होईल. अजून काय करावं बाबा आम्ही? तुम्ही एकच करा. काय करा? फक्त त्या ठिकाणी त्या संतांवर विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून हे लोकांना जीवन आहे तोपर्यंत त्या संतांचं दास्यत्व करा. अभंगाचं दुसरं चरण. संतांच्या पाऊली साधकांनी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला बाबानं. भगवान बाबा म्हणतात की तुम्ही एक पण त्या संतांवर अर्थात त्या ठिकाणी काय करा? तुम्ही विश्वास ठेवा. पण एक साधक म्हणे बाबा इथं आमचं समाधान होत नाही. का होत नाही? ते म्हणे संतावर विश्वास ठेवायचा हे तुम्ही सांगता आणि तुम्ही जे सांगता हे तुम्ही कोण आहेत? संत आहात. म्हणजे संतांनी सांगावं संतांवर विश्वास काय नवल आहे? नाही का? संतांनी संतांवर विश्वास ठेवून सांगणं याच्यात नवल नाही. बाबा म्हणले जिज्ञासू आहे ना ऐक. संतांनी संतांवर विश्वास ठेवा हे नवल नाही. अरे भगवंताने संतांवर विश्वास ठेवा हे काही खास नाही. सामान्य जीवानं संतांवर विश्वास ठेवा हेही वैशिष्ट्यपूर्ण नाही. मग अरे राक्षसांचाही त्या ठिकाणी विश्वास संतांवर आहे म्हणजे कोणाचा? राक्षसांचा. मग त्याची जिज्ञासू अर्थात त्या ठिकाणी शिगेला पोचली. ते म्हणे बाबा म्हणे काय आहे? राक्षसांचा विश्वास संतांवर. म्हणे हो याला पुरावा. मग भगवान बाबा म्हणत चाल तुला जरा रामायणात नेतो. कुठं नेतो? रामायणात. कशासाठी? संतांच्या पावली असावा विश्वासाच्या संबंधानं. अरे बाकीचे ठेवतात याच्यात नवं राक्षसही ठेवतात. म्हणजे कशावरून? थोडं रामायण 1.5 मिनिटात लगे पुढं. अरे ऐक राक्षसांचाही विश्वास कसा आहे? एक वेळचा प्रसंग आहे. रात्री रावण आणि मंदोदरी आपल्या शयनगृहामध्ये त्या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेत असताना 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर तिला स्वप्न पडलं मंदोदरीला आणि खडबडून जागी झाली. अंगाला घाम आहे. रावणानं पाहिलं आणि प्रश्न केला काय झालं मंदोदरी? का घाबरलीस? म्हणे अहो मला स्वप्न पडलं. माणसं झोपत असतात झोपल्यानंतर स्वप्न पडत असते. म्हणे अहो आजचं स्वप्न नेहमीच्या स्वप्नासारखं नाही. मग आजचं स्वप्न मला घाबरून सोडणारं स्वप्न आहे. मग असं काय पडलं? शब्द मंदोदरीचे आहे आणि आमचे संत प्रतिपादन करतात. मंदोदरी बोले रावणा प्रती
एक स्वप्न देखिले मी रात्री, नेनो वानर मिळाले की तीन शिळा सागरी बांधिला. अहो लंकेमध्ये ती वानर आली, वानर, आणि त्यांनी लंकेचा विध्वंस केला. मी स्वप्नात पाहिलं. महाराज उपेक्षेनं बोलला हसून रावण, बोले बंदर आने दो लंका के अंदर, हम डरने वालों में से नहीं है. ते म्हणे मी बी काही भित्री नाही, मी दशाननाची पत्नी आहे. पण पुढचं ऐका, अजून काय पाहिलं स्वप्नामध्ये. दोघे धनुर्धर वीर उतरून आले पैल पार, आणि एका बळीसे एकांगवीर बळीवार बोलती. दोघं धनुर्धारी आहे त्यांच्या सोबत. मग येऊ दे ना, पुढचं ऐका. हो नेनो त्यांचा बळी आला, लंके भोवती वेढा दिदला, लंके भोवती रुधिराचा पूर, आणि रणी पडला कुंभकर्ण वीर, जो तुमचा सखा सहोदर निद्रा करी षडमास. 6 महिने झोप घेणारा तुमचा बलवान त्या ठिकाणी असणारा भाऊ मी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला स्वप्नात पाहिला. मग तुला काय म्हणायचंय, एवढा जर नाश होताना मी स्वप्नात पाहिलं लंकेचं, तर माझी एकच विनंती आहे. काय विनंती आहे. रिघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, आणि तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. सीतामाईला परत करा, कल्याण होईल. ते म्हणे निधडा नव्हे रघुनाथ, तरी मी जगन्य जगन्नाथ, जगात अपकीर्ती होईल म्हणे माझी, मी निधड्या छातीचा आहे, मी नाही तिकडे जाणार. मग तरी ऐकेस नवा म्हणे तुला हे जे तू मला सांगते हे काही तूच नाही सांगत. मग अशी यादी असं सांगणाराची, ऐसाची सांगे बिभीषण, ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसेची म्हणती बहुसाल क्षण रिगा चरण तूही म्हणसी. सगळ्यांनी मला हे सांगितलं. म्हणे का मग सगळे सांगतात तर काय ऐकत नाही. मग हात धरला आणि एकांतात आणलं. मंदोदरी तुला काय वाटतं, त्या रामाच्या सामर्थ्यासमोर मी टिकण्यासारखा नाहीये. मग काय ऐकत नाही. मग ते सांगण्यासाठीच तुला एकांतात आणलं. एक वेळचा प्रसंग आहे. मी अरण्यातून जाताना नारदाची माझी गाठ पडली, आणि मी नारदाचं दर्शन घेतलं, आणि नारदांना प्रश्न विचारला की नारदजी मला रामाची प्राप्ती होईल का. नारदांना सांगितलं की होईल. मग कशी काय. म्हणे 2 उपाय. कोणते. पावावया श्रीरामचरण, मुख्य वैर का अनन्य भजन. एक तर त्या रामाचं भांडण करावं लागेल, नाही तर मग त्याचं भजन करावं लागेल. म्हणे भजनाचा आपला काही संबंध नाही, भांडणात हातखंड आहे. म्हणे भांडण कर. म्हणे भांडण करायला मी तिकडं अयोध्येत जाणार नाही, तो लंकेत येऊन भांडण केलं पाहिजे. म्हणे लंकेत येऊन भांडण करल, मग त्याच्यासाठी काय करू. काहीच नको करू, फक्त तू त्या ठिकाणी एकच कर, राहू नका, त्या रामाची बायको चोरून आण. मंदोदरी माझा विश्वासातले मंत्री त्याच्यावर माझा विश्वास नाही, माझा शक्तिशाली भाऊ कुंभकर्ण त्याच्यावर विश्वास नाही, माझा सात्विक भाऊ विभीषण त्याच्यावर माझा विश्वास नाही, तू माझी अर्धांगिनी आहे तुझ्यावरही माझा विश्वास नाही. त्याच्याही पेक्षा महत्वाचं वाक्य आहे, ज्या रामाची मला प्राप्ती करायची ना त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास. नारदांनी सांगितलंय मला की त्याची बायको चोरून आण, आणि त्याच्या रामानं मेला तरी त्याची पत्नी वापस करू नको. रामबाणाच्या आघाती नेनोनी पडे सीताक्षती, तरी त्वानं परत करावी. हे मला नारदांनी सांगितलं, आणि वाईट वाटून नको घेऊ म्हणून मी त्या नारदाच्या वचनावर विश्वास ठेवलेला आहे. नारदजी कोण आहेत. संत आहे. रावण कोण आहे. राक्षस आहे. आणि हे भगवान बाबांना मग त्या साधकांना सांगितलं की बाबा या बाकीचे ठेवा, याच्यात नाही, राक्षसांनाही ठेवलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की संतांच्या पाऊली असावा विश्वास. एवढंच नाही तर त्या संतांचं तुम्ही दास्यत्व करा. पुन्हा भगवान बाबाला प्रश्न केला. म्हणे बाबा आम्ही संसारातलं दास्यत्व करतो, आम्हाला परमार्थातलं दास्यत्व कशाला करायला लावता. भगवान बाबा म्हणतात चिमण्या हो, संसारातलं दास्यत्व कितीही केलं तरी तुम्हाला संसारातलं काय मिळणार आहे. संसारातला मालक म्हणलं की मी मरोस्तोर मालकच राहावं, आणि यानं मरोस्तोर नौकरच राहावं, हे संसारातलं दास्यत्व आहे. कळतंय ना तुम्हाला मी बोलतोय. हा, मग परमार्थातलं दास्यत्व. अरे परमार्थातलं दास्यत्व तुम्ही जर ते केलं ना तर ते अनंत पटीनं देतात. उदाहरण, गोंदवलेकर महाराजांच्या ठिकाणी वार्षिक उत्सव व्हायचा. मग सगळी साधक मंडळी महाराष्ट्रातली तिथं जायची. तसे आता बाबाचे अनुयायी या ठिकाणी यात्रेला येतात तशा पद्धतीचे. आणि मग आल्यानंतर जे महाराष्ट्रातले सगळे साधक गेले की कोणी येताना विष्णू महाराज, कोणी घोंगडी चोरून आणे, कोणी पर्रात चोरून आणे, कोणी तांब्या चोरून आणे, लोकांचा स्वभाव येतो. मग साधकातली जी शिष्यमंडळी त्यांनी बाबाजवळ तक्रार करावी, गोंदवलेकर बाबाजवळ. बाबा म्हणे कशा होय तुमचे त्या ठिकाणी शिष्यमंडळ, कोणी येतं हे चोरूनच घेऊन जाते. बाबांनी सांगावं की अरे जाऊ दे, त्या माझ्या लेकी आहेत. मग लेकीचं काय झालं. म्हणजे लेकीचा स्वभावच असतो. म्हणजे अशी चोरी करणं. म्हणे नाही. मग अरे ज्या वस्तूची पूर्तता
सासरी होत नाही ती पूर्तता करण्यासाठी जी माहेरी येते तिला लेक म्हणतात. जाईन गे माये तया पंढरपुरा, नाही का, म्हणून त्या ठिकाणी त्या लेकी आहेत. मग आम्ही कोण, तुम्ही सुना, मग त्यांना तो फायदा, आम्हाला काय फायदा? अरे मी ज्या वेळेस या लोकातून जाईल त्यावेळेस या महाराष्ट्रातल्या सगळ्या लेकी जमा झाल्या आहात आणि या किती धाय मोडून राहिल्या, यांना काहीही मिळणार नाही. आणि तुम्ही सुना, नाही का, सासूसाठी रडे सून आणि भाव अंतरीचा भिन्न. तुम्ही रडायचं नाटक जरी केलं मी गेल्यानंतर तरी या आश्रमाची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्यानंतर ही तुमच्या नावावर होणार आहे. हा सुनेचा फायदा आहे. म्हणून तुम्ही काय करा, सर्व भावे दास व्हावे त्यांचा, कायनं वाचेनं मनानं त्या संतांचं दास्यत्व करा तुम्ही. का? अरे खऱ्या अर्थानं त्या कृपेचा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, तो त्या ठिकाणी कृपा फक्त त्या ठिकाणी जर करत असेल तर तो संतांच्या माध्यमातून करतो. अभंगाचं 3रं चरण. दाखविला शांती नियमानं जर सेवा झाली तर त्याच्यानंतरचा परिणाम आहे. अपेक्षित जे आपुले तेही सांगती जे पुशिले, जेने अंतकरण बोधले संकल्पनये. म्हणजे संतांची सेवा व्हावी, संत सेवेनं प्रसन्न व्हावे, संतांनी जीवावर कृपा करावी. आणि संतांनी जीवावर कृपा केल्यानंतर भगवंताची इच्छा नसली तरी देवाला जीवावर कृपा ही करावीच लागते. धरी त्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ, लळा त्यांचा संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. जोडीला हरी प्राप्तीशी उपाय, धरावे संताचे ते पाय. किंवा जेने हा गोपाळ कृपा करी, किंवा संतापायी माथा ठेविता सद्भावेन तेने भेटे देव आपोआप. म्हणून शेवटी त्या ठिकाणी अर्थात तो या भवसागराला जो पार करणारा परमात्मा आहे ना, तो त्या ठिकाणी अर्थात त्या संतांच्या कृपेमुळे आपल्या या जीवावरती कृपा करतो. कशावरून? एक रामायणातला भक्त एक अर्ध्या मिनिटात ओझरतात, म्हणजे पॉईंट टू पॉईंट फक्त त्या ठिकाणी ओझरतो दिग्दर्शन. एकूण शरयूच्या तीरावर गेल्यानंतर पहिल्या तीराला केवटानं सोडलं रामप्रभूला आणि तो वापस आला आणि डोळ्याला पट्टी बांधून घेतली. तिकडं 14 वर्षाचा वनवास भोगणं संपला, रावणाला मारलं आणि तिकडून कुबेराच्या विमानामध्ये निवडक मंडळी बसून शरयूच्या तीरावर आली. भावाचा जो तारू याच्यावर बोलतोय. आणि वापस आल्यानंतर रामप्रभूने विचारणा केली, कारण ज्यानं 14 वर्षाच्या अगोदर आम्हाला या पैल तीराला सोडलं होतं शरयूच्या, तू नावाडी कुठे आहे?
बाकीच्यांनी सांगितले की प्रभू जो पत्नीच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि डोळ्याला पट्टी बांधून तुमच्याकडे येतोय त्यानं तुम्हाला 14 वर्षाच्या अगोदर सोडलं होतं. म्हणजे काय रे डोळ्याला पट्टी का बांधली? आम्ही विचारलं पण त्यानं उत्तर दिलं नाही. तो तुम्हालाच उत्तर देईल. जवळ आला आणि विचारलं का रे सर्व कुशल मंगल आहे ना? हो प्रभू कुशल मंगल आहे. मग डोळ्याला पट्टी का बांधली? त्यावेळेस सांगितलं की प्रभू 14 वर्षाच्या अगोदर तुमची चरण कमल पाहिली तेव्हापासून मला हा संसार पाहायचा नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. बरं ठीक आहे. आणि मग तुझं व्यवस्थित चाललं ना? म्हणे हो, पण एक प्रश्न आहे म्हणे देवा. म्हणे काय? अरे आज तक तो सुना था दुनिया के अमीर लोग गरीबों को धोखा दिया करते हैं, लेकिन आज तूने तो अमीर और गरीब दोनों को भी धोखा दिया. म्हणजे कळलं नाही रे. अरे त्या ठिकाणी नाव मिळत नव्हती तर गरीबाची हनुवटी धरत होता आणि आता मोठ्याचं विमान मिळालं तर गरीबाच्या नावेला विसरला, तिकून परत आला. अरे यार तसं नाही. मग अरे त्या ठिकाणी इकडून फुगड गेलो तिकून तर वनवासात होतो, काही मिळालं नाही. पण आता कशासाठी झाला? ती 14 वर्षाच्या अगोदरची वसुली देण्यासाठी आलो. तेव्हा त्या केवटानं सांगितलं नावाड्यानं की प्रभू तुला वसुली सोडणार नाही पण आज घेणार नाही. मग कधी घेशील? एक मार्मिक वाक्य वापरलेलं आहे. प्रभू 14 साल पहले की बात है, आप आए मोरे घाट तो मैंने पार लगा दियो, जब मैं आऊंगा अंतकाल में तो हे घाट तो मोहे पार लगा दियो. वसुली भेटली. अर्थात त्या ठिकाणी या भवसागराच्या या पहिलं तीराला पोहोचवण्यासाठी जेव्हा मी त्या ठिकाणी अंतिम समयाला या भवसागराच्या तीरावर येईल तेव्हा या भवसागराच्या पहिलं पार करण्याची जबाबदारी तू घ्यावी जी मी 14 वर्षाच्या अगोदर तुला या शैरवीच्या पार करण्याची घेतली होती. वसुली मिळून जाईल. म्हणून त्या ठिकाणी भगवान बाबा सांगतात की बाबा त्या ठिकाणी दाखविला संती भवाचा जो तारू आणि कृपेचा सागरू पांडुरंग तो परमात्मा आणि त्याचं नाव आपल्याला या भवसागराच्या पहिलं तीराला नेते म्हणून त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं. आणि म्हणून त्या ठिकाणी 3 चरणामध्ये बाबांनी सांगितल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये म्हणतात बाबा अरे माय बापा हो इतकं कळकणी सांगितलं तर तुम्ही काय करा रात्रंदिवस त्या संतावर विश्वास ठेवा. अभंगाचं शेवट. भगवान म्हणे
आणि शब्दांना थांबवायचं आहे. पण खऱ्या अर्थानं ती कृपा तुमच्या माझ्यावर जर व्हावी असं वाटत असेल तर वारकरी संप्रदायाच्या नियमानं त्या परमात्म्याचं भजन होणं आवश्यक आहे. सर्व त्या ठिकाणी एकदा हातानं टाळी आणि मुखानं त्या ठिकाणी भगवंताचं नाम आणि नंतर 5 मिनिटात शब्दांना थांबवायचं आहे. विठोबा अंतकरणाच्या कळवळ्यानं 3 चरणामध्ये बाबा ज्यावेळेस बोलले त्यावेळेस शेवटच्या चरणामध्ये त्या ठिकाणी एक विनंती करून सांगतात की हे माय बापा हो की तुम्ही एकच करा, त्या संतावर विश्वास ठेवा, पण किती ठेवा? अहर्निश म्हणजे रात्रंदिवस. संतावर एकदा आपण विश्वास ठेवल्यानंतर आपणासारी के करीती तात्काळ. तुमचा माझा जर आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर काही अतिशयोक्ती नाही, फक्त संतांची संगती सहजतेने जीवनात आली. सेवा त्या ठिकाणी कायनं वाचनं मनानं केली का नाही माहीत नाही, पण सहजगत्या घडली तरी शेवटी त्या ठिकाणी आज हे अस्तित्व निर्माण झालं. म्हणून जर आपण त्या ठिकाणी जन्मोजन्मी कुठंतरी कार्यकारण भाव संबंधाने ह्या गोष्टी घडत असतील, म्हणून आज स्वैराचारी अर्थात त्या ठिकाणी कलियुगाचा प्रभाव आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी संतांच्या संगतीत आहोत, ही सर्वात मोठी आपल्या जीवनातली उपलब्धी आहे. सज्जन हो, अतिशय त्या ठिकाणी कोविडच्या काळाचा जर आपण विचार केला तर खूप लोक निघून गेली महाराज, घराला कुलपं लागली हो, वारसदार कोणी उरलं नाही. ही काळामध्ये तुम्हाला आणि मला जर समजा देवानं ठेवलं असेल, मला असं वाटतं सकाळी उठल्यानंतर डोळ्यातून अश्रू ढाळून सनी त्या देवाचं त्या ठिकाणी आभार मानले झाले पाहिजे की बरवे झाले आजवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचवणी आलो येतवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. प्रभू, याही एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगात तू आम्हाला जिवंत ठेवलं. त्या ठिकाणी अर्थात कुठेतरी एक त्या परमात्म्याची संतांच्या माध्यमातून आपली सेवा असावी, कारण जन्मोजन्मी हेच करीत आलो आम्ही, किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. स्वतःवर प्रेम करा आणि जिनं सर्वस्वाचा त्याग करून तुम्हाला समर्पित झाली त्या पत्नीवर प्रेम करा. सज्जन हो, सगळ्यामध्ये संसारात श्रेष्ठ आणि पवित्र नातं कोणतं असेल तर पती पत्नीचे, बाकीची नाती सगळी तिथून अद्वैत नातं आहे. आणि म्हणून त्या नात्याकडे शेवटी तुम्ही कोणत्या नजरेनं पाहता, तुमचा स्वातंत्र्याचा विषय. शेवटी परिवारावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा, देशावर प्रेम करा, धर्मावर प्रेम करा आणि शेवटी तुम्ही संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुमचं अंतःकरण शुद्ध करा. तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी देव आहात. एक उदाहरण सांगतो आणि शब्दांना थांबवतो. एक साधक नित्यनेमानं त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात जायचा आणि अभिषेक घालायचा, बिल्वपत्र व्हायचा. पण पुढे श्रावण महिना आला. श्रावण महिना आल्यानंतर त्याला असं वाटलं की आता आपण दुधाचाही अभिषेक घातला पाहिजे, म्हणून दुधाचा तांब्या, एक पाण्याचा तांब्या आणि बिल्वपत्र सोबत घेतले आणि महादेवाच्या मंदिरात गेला. महादेवाच्या मंदिरासमोर उभा राहिला. त्यांना आतमध्ये पाहिलं तर महादेवाच्या पिंडीवर त्याला उंदीर बसलेला दिसला. त्याने विचार केला, देवादिदेव महादेव, सगळ्या देवांचा देव महादेव, एवढा मोठा देव आणि या देवाच्याही डोक्यावर उंदीर बसतो, याचा अर्थ या महादेवापेक्षाही मोठा देव उंदीर असला पाहिजे. त्यानं साधना बदलली महाराज. मंदिरात नाही, घरीच ओम मूषकाय नमः, ओम मूषकाय नमः, त्याच्यावर बेल टाकायचे. पण त्याचा मूळ स्वभाव जागा झाला. ते चुळबुळ करायला लागलं. ते चुळबुळ करत असताना घरातल्या मांजरीनं पाहिलं आणि त्याचं फराळ करून टाकलं. यानं डोळे उघडले, म्हणे बापरे, मोठा देव महादेव, त्याच्या डोक्यावर बसणारा उंदीर मोठा देव, पण उंदरालाही त्या ठिकाणी मांजर खाऊ शकते, याचा अर्थ या दोन्हीपेक्षा ही मोठी देवी मांजर असली पाहिजे. महाराज त्या मांजरीची पूजा चालली. ओम मार्जारांनामा, ओम मार्जारांनामा. एक दिवस त्या ठिकाणी साधना करत असताना त्या मांजरीचं दुधानं भरलेलं पातेलं त्याच्यावर लक्ष गेलं. त्या बेलपत्रातून निघली, त्या पातेल्याजवळ गेली, ती दूध प्यायला लागली. घरातली छोटी मांजर पातेल्यातलं दूध पिताना घरातल्या मोठ्या घरातली दूध पिणारी छोटी मांजर घरातल्या मोठ्या बाईनं, मांजरीनं दगड आणता का घरावर, पाहिलं महाराज तिनं आणि एक काठी घेतली. एका काठीत ते मांजर डंब केलं. यांना डोळे उघडले. ते मांजर तर पडून मरायला लागलं. ते म्हणे बापरे, मोठा देव महादेव, महादेवाच्या डोक्यावर बसणारा उंदीर मोठा देव, उंदराला खाणारी मांजर मोठी देवी आणि मांजरीलाही शेवटी माझी बायको मारते, याचा अर्थ या सगळ्यांपेक्षा माझी बायको किती मोठी देवी असली पाहिजे. जय जगदंबे पूर्ण कदंबे हा देह मी तुझ. ते म्हणे, हे पाय म्हणे, काय तू सकाळी अजिबात उठायचं नाही. म्हणजे काय, 3 दिवस झाले सप्ताहाचे, उद्यापासून मी सकाळी उठणार. म्हणे आंघोळीला पाणी, म्हणे मै हो ना महाराज, सकाळी उठलं तर पाणी तपवलं, बायकोनं आंघोळ केली. म्हणे आता काय करू, म्हणजे जाय काकड्यामध्ये. काकड्यात गेली महाराज, तिकडून वापस आली. म्हणे चहा, म्हणे तयार आहे ना. म्हणे कोणा, म्हणे मै हो ना. चहा पिला. म्हणे काय आता, म्हणे तू जाय मग आता तिकडं भजनाला जाणे तर कथेला जाय. तिकडे गेले महाराज. स्वयंपाक, म्हणे मै हो ना.
बाई लगेच तिकडं जाऊ सर्व पुन्हा स्वयंपाक जेवण केलं म्हणे आता काय करू म्हणे जाय हरिपाठ संध्याकाळी हरिपाठातून वापस येतो स्वयंपाक तयार म्हणजे जेवण म्हणे तयार आहे मग आता काय करू म्हणे जाय कीर्तनात महाराज हे 4थ्या दिवशी घडलं आणि 5व्या दिवशी रात्री थोडंसं गाबाळ आलं आणि हे सकाळी चूल पेटवायला उठलं आता चूल पेटवल्यानंतर ते सरपण ओलं झालं याच्या डोळ्यात धुपट गेलं याची झाली आग ते म्हणे घराचा मालक मी ही मालकी नेऊन बसली जरा घरी येऊ द्या म्हणे बाई काकड्यातून घरी जात नाही यानं झिलपीच हातात घेतली घरी बाईक गेल्यानंतर अशी मारणं चालू केली मारता मारता दम आणि मग त्याचा बॅकलॉग भरून निघाला मोठा देव महादेव